रामभाऊ आले. लय तोला मुलाचा मधाळ बोलाचा, लय तोला मुलाचा मधाळ बोलाचा, हाय मालक त्यो 40 एकराचा. त्याचा रुबाब लय हाय भारी, त्याचा रुबाब लय हाय भारी. घेऊन आला पैठणी साडी रामभाऊ माझ्या घरी, घेऊन आला पैठणी साडी रामभाऊ माझ्या घरी. माय मिनिस्टर, महामिनिस्टर, माय मिनिस्टर, महामिनिस्टर. खेळ शिकवून येगळं येगळं सासू सोनाचं जमिवतो मेळ, माझ्या संसारी फुलून येतो जणू कस्तुरीचा परिमळ. निरे ग म प मगरे निरे सा. खेळ शिकवून येगळं येगळं सासू सोनाचं जमिवतो मेळ, माझ्या संसारी फुलून येतो जणू कस्तुरीचा परिमळ. सासर माहेर कटोपणाची भरून घेतोय दरी, सासर माहेर कटोपणाची भरून घेतोय दरी. घेऊन आला पैठणी साडी रामभाऊ माझ्या घरी, घेऊन आला पैठणी साडी रामभाऊ माझ्या घरी. माय मिनिस्टर, महामिनिस्टर, माय मिनिस्टर, महामिनिस्टर. खोपी बंगले माडित, शहर गाव वस्त्या वाढीत, सुख स्वप्नांची लॉटरी आहे दर दिवशी सोडित. निरे ग म प मगरे निरे सा. खोपी बंगले माडित, शहर गाव वस्त्या वाढीत, सुख स्वप्नांची लॉटरी आहे दर दिवशी सोडित. आनंदाची बुद्धी वाढत राही लेखी बाळीच्या घरी, आनंदाची बुद्धी वाढत राही लेखी बाळीच्या घरी. घेऊन आला पैठणी साडी रामभाऊ माझ्या घरी, घेऊन आला पैठणी साडी रामभाऊ माझ्या घरी. माय मिनिस्टर, महामिनिस्टर, माय मिनिस्टर, महामिनिस्टर, माय मिनिस्टर, महामिनिस्टर, माय मिनिस्टर, महामिनिस्टर. रामभाऊ आले. एवढ्या मोठ्या पदावरती जाऊन सुद्धा फक्त ज्यांचे पाय जमिनीवरती आहेत, एवढ्या मोठ्या पदावरती जाऊन ज्यांचे पाय फक्त जमिनीवरती आहेत, त्यांचं फक्त एकच नाव, ते म्हणजे तुमच्या सर्वांचे लाडके आदरणीय आमदार शंकरभाऊ मांडेकर. भाऊंना मी विनंती करतो, बाबा आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये माझ्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त कराव्यात. आदरणीय लाडके आमदार शंकरभाऊ मांडेकर. आज या ठिकाणी पिंगुडगावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य सौ नीलमताई पूरब पवळे केदारी व या ठिकाणी पूरब आसन किंवा सतीशराव केदारी आसन यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी महिला होम मिनिस्टर हळदी कुंकू समारंभ आयोजित खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा कार्यक्रम आयोजित केला. त्याला आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर्व पिरमुडकर महिला आसन संपूर्ण तालुक्यातील महिला बंधू भगिनींचं मनापासून मी स्वागत याच्यासाठी करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व महिलांनी साथ दिली. आणि मागच्या 3 महिन्यापूर्वी जी विधानसभेची निवडणूक झाली
त्यामध्ये माझ्या विजयामध्ये खऱ्या अर्थाने मोलाचा वाटा तुम्ही उचलला, तर तो महिला बंधू भगिनींनी उचललेला आहे. त्याबद्दल मी तुमचं त्रिवार मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी नीलमताईच्या माध्यमातून केदारी परिवार असू द्या किंवा पवळे परिवार असन, या माध्यमातून गावामध्ये सामाजिक कार्य करण्याची परंपरा या ठिकाणी दोन्ही परिवारांनी जपलेली आहे. या ठिकाणी सत्यसराव आहे, कुंडलिक तात्या या ठिकाणी तब्येतीमुळे या ठिकाणी येत नाही, परंतु या दोन्ही व्यक्तींनी त्यांच्या परिवारातील हे कार्यक्रम आहे. समाजामध्ये काम करत असताना कायम लोकांच्या सुखदुःखात जाणं, लोकांच्या अडीअडचणी समजावून घेणं आणि त्या सोडवणं या ठिकाणी काम केलेलं आहे. नीलमताईने मागच्या काळात ग्रामपंचायत सदस्य असताना आपल्या भागातील महिलांचे अनेक प्रश्न होते किंवा गावातील काय प्रश्न असेल ते सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे. भविष्य काळात हा परिवार या ठिकाणी गावामध्ये काम करत असताना सर्वांना एकत्र घेऊन मिळून मिसळून राहणारा हा परिवार आहे. या ठिकाणी तुम्ही सर्व महिला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना खेळाचा अतिशय चांगल्या पद्धतीचा आनंद घेत आहे. खर तर पिरकुटकरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की गावामध्ये अनेक कार्यक्रम होत असतात आणि महिलांची उपस्थिती हे प्रेक्षणीय असते आणि सर्व गावातील महिला या कुठल्याही कार्यक्रमात एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहभाग घेत असतात. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, आपल्या महिला बोलवलं तरी येत नव्हत्या, परंतु पिरकुटकरांच्या महिलांचं, या सर्व स्टेजवरील महिलांचं कौतुक यासाठी करतो, त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना चालना दिली आणि आज पिरकुटमध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर महिला मन मोकळ्यापणे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्टेजवर येतात. माझा सुद्धा कार्यक्रम झाला त्यावेळेस पाऊस पडत होता, तरी पिरकुट या पंचक्रोशीच्या महिला अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि त्या ठिकाणी खेळामध्ये सहभाग घेत असताना त्या ठिकाणी खेळाचा आनंद घेतात. आणि जो कोण कार्यक्रम आयोजित करत असतो त्याच्या मागे त्यांचा उद्देश एकच असतो की आपल्या भागातील महिला पुढे आल्या पाहिजे, स्टेजवर येऊन त्यांनी त्यांच्या अंगात जी कला आहे ती खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दाखवली पाहिजे आणि त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये आनंद घेता आला पाहिजे. कारण की पूर्वीच्या काळात आपण पाहिलंय महिला फक्त घर आणि चूल आणि मूल यातच गुंतलेल्या असायच्या, परंतु आता काळ बदलला. महिलाही त्या जसे राजकारण असू किंवा कुठलेही क्षेत्र असू द्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे येण्याचं काम या महिला आज करतात. आज महिलांची उपस्थिती पाहिली तर खऱ्या अर्थाने हीच गोष्ट जाणवती. महिला आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांची भूमिका चोखपणे या ठिकाणी बजावत आहेत. मग राजकारण असू किंवा कुठलेही क्षेत्र असू द्या, महिला या ठिकाणी येऊन त्यांची कामं करत आहेत आणि महिला लोकप्रतिनिधी असल्यानंतर महिलांचे प्रश्न त्याच जाणतात आणि त्या सोडवण्याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एवढंच सांगेल, महिलांचे जे अनेक प्रश्न आहेत ते आपल्याला भविष्य काळात सोडवायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद दिलेला आहे. विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून मी जात असताना पिरकुट असन या संपूर्ण बोर राजगड मुळशीतील महिला असन, युवती असन, युवक असन किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न मी भविष्यकाळात सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. मग वेगवेगळ्या योजना असन त्या महिलांपर्यंत कशा येतील आणि त्याचा लाभ महिलांना कसा घेईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% महिलांना संधी मिळालेली आहे आणि त्यामुळे संधीचं सोनं घेण्यासाठी महिला ज्या पुढे येतात त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्याचबरोबर त्या सर्व कुटुंबातील पुरुषांचं कौतुक केलं पाहिजे की आपल्या घरातील महिला पुढे जातील, तिच्या मागे उभं राहण्याचं काम सुद्धा आज भविष्य काळात आपल्या जागेतील सर्व युवक करत आहे. आणि त्यामुळं आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास होत असताना महिला आणि पुरुष ही भेदभाव न ठेवता, कुठली दरी न ठेवता आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी काम करतात. पिरकुट गावच्या बाबतीत अनेक महिला या ठिकाणी स्टेजवर आहेत. कुणी सदस्य म्हणून काम केलं, कुणी उपसरपंच म्हणून काम केलं, कुणी सरपंच म्हणून काम केलं, पण त्या महिलांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो त्या कुठल्या पक्षात काम करतात हे कोण पाहत नाही, परंतु महिला म्हणून आपण कुणीही लोकप्रतिनिधी असू द्या त्या एकमेकांचा सन्मान ठेवून या ठिकाणी स्टेजवर येतात. कुणाचाही त्यांचा कार्यक्रम असेल तर सर्व महिला एकत्र या ठिकाणी काम करतात आणि अशीच एकजूट भविष्यकाळात सर्व महिलांनी दाखवावी. तुमच्या प्रश्नासाठी तुम्ही एकत्रित आलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे, जेणेकरून आमचा लोकप्रतिनिधी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येईल. आणि ही भूमिका घेऊन पिरकुट ग्रामपंचायत, पिरकुट ग्रामस्थ या ठिकाणी काम करतात. आज नीलमताई असन किंवा त्यांचे परिवार असन, सतीशराव त्यांचा परिवार असन, हे दोन्ही पवळे आणि केदारी परिवार आज समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्यकाळात नीलमताईला
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना पिरंगुट ग्रामस्थ असेल किंवा या पंचकृषीची जी काय अडीअडचणी आहे ते सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. माझे सर्व कार्यकर्ता संपूर्ण पिरंगुट गावाच्या मागे खांब ठोकपणे उभा राहील. कारण की पिरंगुट गावाने सुद्धा आम्हाला भरभरून दिलेलं आहे. कुठलाही पक्षभेद न ठेवता शंकर मांडेकर आपल्या घरातील आहे आणि आपला अतिशय जीवभावाचा माणूस आहे असं समजून तुम्ही जे सहकार्य केलेलं आहे ते आयुष्यभर माझ्या समर्नात राहील. तर मी या ठिकाणी ग्वाही देतो पिरंगुट गावच्या विकासामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून लागण्याची भूमिका मी भविष्यकाळात यापूर्वी पण घेतली होती, आता सक्षमपणे घेणार आहे. कारण की मागच्या काळात मला अडचणी येत होत्या. पूर्ण काम द्यायचं असेल तर निधीची कमतरता होती, परंतु आता तुमच्या आशीर्वादाने मीच या ठिकाणी आमदार म्हणून आलेलो आहे आणि त्यामुळे आता माझ्याकडे देण्यासारखं भरपूर आहे. म्हणून या भागाचा विकास करत असताना तुम्ही जे काही भूमिका मांडाल, जे काही प्रश्न माझ्याकडे सांगाल ते सर्व प्रश्न सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन अशा वेळी ग्वाही देतो. आज बाळासाहेब तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर ज्यावेळेस माझा कार्यक्रम झाला त्यावेळेस पाऊस पडला, पण तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं की बाबा या माणसाकडे एवढी एनर्जी कुठून येते, तर माझ्याकडे ही एनर्जी येण्याचं कारण समोर बसल्या सर्व माझ्या महिला भगिनी आहेत. या खऱ्या अर्थाने माझ्या मागे मी या ठिकाणी काम करतोय आणि तोच आशीर्वाद घेऊन भविष्यात काम करत असताना माझी सर्व महिलांना विनंती आहे, जे बी कोण आपल्या समाजात चांगलं काम करतो त्याच्या मागे तुम्ही ते उभे राहतच असता, परंतु भविष्यकाळात आपल्या गावामध्ये सुद्धा आपण चांगली निर्णायक भूमिका घेऊन चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींच्या मागे उभं राहावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. पुढच्या एकदा सर्व महिला बंधू भगिनींना आणि हे मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. ज्यांना बक्षीस मिळणार आहे त्यांचं तर अभिनंदनच करेल, परंतु ज्यांना मिळणार नाही त्यांनी पुढच्या वेळेस संपूर्ण तयारीशी यावं आणि आपण बक्षीस पात्र फेरीत यावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. मला ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पवळे परिवार असेल, केदारी परिवार असेल, संपूर्ण परिवार ग्रामस्थांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.